हॅलो, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आले आहे कोल्हापूरला आणि आम्ही आलो आहोत शाहू महाराज पॅलेसला. इथे शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि हे पॅलेस कॅफे बनवला. इथे फार जुना आहे, 200-300 वर्षापूर्वीचा जुना. आता ही एंट्री आहे. या एंट्रीमधून आपण आज जातो. हा समोर पॅलेस आहे त्याचा. बघा, शाळेची मुलं आली आहेत तिथे. खूप लोक इथे भेट द्यायला येतात. जुन्या पद्धतीचं घर आहे. बाहेर मोठं गार्डन आहे. शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि वरती हे असं मोठं पॅलेस आहे. अतिशय सुंदर आहे आणि दगडाचं बांधकाम आहे आणि अतिशय सुंदर बांधकाम आहे. मराठी पद्धतीचं हे स्थापत्य आहे. हे जे आपण बघतो गोल गोल असं, हे मराठी पद्धतीचं स्थापत्य आहे. आपल्या देवळांमध्येही आढळतं बघा. उंच असा आहे, सुंदर आहे, दगडी बांधकाम आहे. आणि इथे ही ह्याला काय म्हणतात, गवाक्ष. इथे ही जवळच तोफ आहे. इथे खाली काढून ठेवली आहे, दगडाची, लोखंडाची आहे. आणि हे मोठे साखळदंड इथे ठेवलेले आहेत. तोफ. पायऱ्या बघा किती सुंदर आहेत. दरवाजा आहे. ही अतिशय सुंदर अशी खिडकी आहे. ह्या खिडक्या आहेत. इथे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी पटकन बाहेर आले. हे बघा, अतिशय सुंदर असं काम आहे. इथे या झाडाला खाली स्तंभ बांधलेला आहे. सुंदर असं तळं आहे. कमळं आहेत त्यात, पण आत्ता नाही आहेत. इथे कोणतरी राहत आहे वाटतं. खिडकी उघडी आहे. हे व्हिक्टोरियाचं कसं बांधकाम आहे ना मुंबईला, तसंच आहे ते. ह्या तोफा आहे तिथे पूर्वीच्या. काय त्यावेळेला ऐश्वर्य संपन्न लोक होते. वा, मस्त. तोफ आहे आणि हे मोठंच्या मोठं गार्डन आहे इथे. हे छत्रपती महाराजांचे चौथे वंशज आहेत, म्हणजे शाहू महाराजांचे पुत्र असावेत. तळं आहे. अशा लाल पायऱ्या आहेत इथे. छान फुलांची कुंपण आहे. अतिशय आखीव रेखीव असं दगडी बांधकाम आहे, पूर्ण दगडामध्ये आहे. आणि ह्याला जवळपास ना 300-350 वर्ष झाली असतील, कारण 1700 लिहिलेलं आहे. ते जे वंशज दाखवले मी. मागेही अशी बांबू लावलेले आहेत. इथून आतला भाग दिसतो त्या कमानीमधला. इथे हे काहीतरी मधाचं पोळं की काहीतरी आहे, पण ते काय जुनं झालेलं दिसतंय, काय वेगळंच दिसतंय काहीतरी. हे अतिशय सुंदर असं, त्याच्यावरती पण गवत आलेलं आहे. आणि हे काय असतील त्यावेळचे लोक. हे पहा, अतिशय सुंदर असं आहे ते. पुढे पूर्वी तिथे सैनिक असतील वरती निगराणीला. आता कोणाची तरी कार आहे इथे पार्क केलेली. पण हा भाग जरा जुना दिसतोय, पण छान आहे. तर चारही बाजूनी हा महाल असाच आहे. तर मी आता हा व्हिडिओ थांबवते. आणि शाहू महाराज इथे राहिलेले आहेत, संभाजी महाराजांचे पुत्र, आणि त्यांचे पूर्ण वंशज इथे राहिलेले आहेत. आता हा म्युझियम म्हणून ठेवलेला आहे. कोल्हापूरला तुम्ही कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट द्या. आता मी हे थांबवते चित्रीकरण. बाय बाय. थँक्यू.
मला खूप बरं वाटतं आहे. संभाजी महाराजांचे पुत्र इथे राहिलेले आहेत, तर त्या जागे मी आले आणि तुम्हाला मी ह्याचं चित्रकरण दाखवते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय. ते किल्ले पन्हाळगडाची प्रतिकृती दिलेली आहे. छोट्या अशा आकृत्यात आणि आंब्याचं झाड आहे. खूप मस्त अशी आमराई वाटते.